पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती? कारण राज्यमाता गाय. मग गायीचं हंबरणं ही आपली राज्यभाषा होणार का? मग गायीचं हंबरणं ही आपली राज्यभाषा होणार का? Meanwhile, महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली, त्यावर सुद्धा कोमटरावांनी आपली जळजळीत प्रतिक्रिया दिली आणि आपला उफळलेला मूळव्याध दाखवून दिला. आणि आता यांचा मूळव्याध इतका भयंकर वाढलेला आहे की महायुती सरकारने गायीला राज्यमातेचा दर्जा दिला, तर यावर यांना प्रश्न पडलेला आहे की मग महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती? गायीचं हंबरणं ही राज्याची राज्यभाषा आहे का, असा प्रश्न यांना पडलेला आहे. खरं तर यांना प्रश्न पडला हाच सगळ्यात मोठा विनोद आहे मित्रांनो. यांच्या या असल्या प्रश्नावर आणि यांच्या उफळलेल्या मूळव्याधीवर मोदी द्वेषाने ग्रस्त असलेल्या उबाठा गटावर व्हिडिओ बनवू नका, वेळ वाया घालवू नका असं अनेक जण सांगतात. मात्र हे जो खोटा नरेटिव्ह पसरवतात ना, त्यामुळे त्यांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं म्हणणाऱ्या कोमटरावांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा की प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल हिंदूंची एकजूट वाढवण्यासाठी सुरू केलेलं आहे. तथाकथित महात्म्याने, तथाकथित राष्ट्रपित्याने हिंदूंचं रामभजन जे भ्रष्ट केलं ते तुलसीदास रचित मूळ आणि पवित्र रामभजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर केलं गेलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. लिंकला क्लिक करा. मूळ भजन स्वतः सुद्धा ऐका, पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. उद्या जर पुढच्या पिढीने प्रश्न केला की आम्हाला मूळ भजन का ऐकवलं नाही, तर तुमच्याकडे खजील होण्याशिवाय पर्याय नसेल. असं होऊ देऊ नका. हिंदूंची एकजूट वाढवा, आपला धर्म आणि शास्त्र जाणून घ्या. पुढच्या पिढीला हा अमूल्य वारसा नक्की द्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून रामभजन नक्की ऐका. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या तमाम हिंदू मित्र परिचितांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही यंत्रणा खूप मोठी आहे. आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे. त्यासाठी संसाधनांची निर्मिती सुद्धा करावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच आपण स्वयंरोजगाराच्या नव्या संकल्पना आणि योजना आपल्या तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी आणणार आहोत. तेव्हा कळकळीचं आवाहन आहे. महाप्रपंचने मेंबर्स साठी खास व्हिडिओज सादर करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप अवश्य घ्या. सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या जागराला हातभार लावण्यासाठी का होईना महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आणि प्राऊड महाप्रपंच मेंबर बना. चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. कोमटराव यांना प्रश्न पडला की महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती? अहो, महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा ही मराठीच नाही का? ज्या माय मराठीला काही दिवसांपूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी कोमटराव घसा ओरडून ओरडून प्रश्न विचारायला लागले की जर गाय ही महाराष्ट्र राज्याची राज्यमाता आहे, तर मग गायीचं हंबरणं ही या राज्याची राज्यभाषा आहे का? डास कसा मारावा हा प्रश्न ज्या माणसाला पडतो त्याच माणसाला असा प्रश्न पडू शकतो. वर्क फ्रॉम होम शेतकऱ्यांनी घरून करता येईल का, यासाठी मी आता संशोधन करत आहे असं बोलणारे कोमटराव सतत फेसबुकवर येऊन जी पानचटगिरी करत होते, तशीच पानचटगिरी यांची आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली आहे. मात्र निवडणूक होण्यापूर्वीच कोमटरावांची अवस्था किती बिकट झालेली आहे हे जरा जाणून घ्या. संभाजीनगर येथे कोमटरावांनी किशनचंद तनवाणी यांना आपल्या गटातर्फे निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म दिला. मात्र किशनचंद तनवानी यांनी मतांचं विभाजन होऊ नये आणि मुस्लिमांची मतं एक गठ्ठा इम्तियाज जलील यांना मिळून हिंदूंची मतं फुटून इम्तियाज जलील संभाजीनगरचे आमदार होऊ नयेत यासाठी माघार घेऊन टाकली. लगेच त्यांच्यावर उबाठा गटातर्फे कारवाई करण्यात आली. विदर्भाचे उबाठा गटाचे सुभाष वानखेडे नावाचे एक नेते आहेत. त्यांनी तर चक्क आरोप केलेला आहे की उबाठा गटामध्ये पैसे घेऊन पद वाटली जातात. बरं, असा आरोप
सुभाष वानखेडे यांनी एकट्यानेच केलेला आहे का? या अगोदर देखील बीडच्या उबाठा गटाच्या जिल्हाध्यक्षाने देखील असाच आरोप केला होता. अहो, त्यांनी तर उबाठा गटाच्या फायर ब्रँड नेत्या खातून सुषमा अंधारे यांच्या तर कानाखाली देखील वाजवली होती. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. सुभाष वानखेडे यांच्यावरही पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून कार्यवाही करून त्यांना पक्षातून म्हणजेच उबाठा गटातून हकलून देण्यात आलेला आहे. उबाठा गट दिवसेंदिवस स्वतःच्याच अडचणी वाढवत आहे. कोमटरावांना पूर्ण खात्री आहे की हिंदूंनी जरी मतदान केलं नाही तरी हिरवे लोक आणि शांतिप्रिय समाज आपल्याला नक्कीच मतदान करेल. अहो, पण अनेक ठिकाणी MIM चे उमेदवार सुद्धा उभे आहेत, त्याचं काय? अनेक ठिकाणी मुस्लिम उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत, त्याचं काय? विधानसभेप्रमाणे मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान यावेळी यांना होणार नाही हे ढळढळीतपणे समोर दिसत असून सुद्धा कोमटराव अजूनही हवेतच आहेत. कोमटरावांनी सध्या इकडे तिकडे लक्ष देण्याऐवजी वरळी विधानसभा मतदारसंघावर जास्त लक्ष द्यावं, कारण तिथून त्यांचं बाळ दणक्यात पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच कोमटरावांनी सध्या केम छो वरळी वडक्कम वरळी असं नाचत गात म्हणायला सुरुवात केली पाहिजे, कारण वरळीमध्ये अमराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. लोकसभेलाच दिसून आलेलं आहे की वरळी मतदारसंघातून उबाठा गटाला खूप कमी मतदान झालंय. यांचं स्वतःचं बाळ जर वरळी मतदारसंघातून निवडणुकीला जर पडलं, तोंडावर आपटलं, तर हे असं म्हणणार आहेत का की ॲपटलं माझं बाळ ॲपटलं? कारण मध्यंतरी नरेंद्र मोदी सरकार यांनी एक निर्णय घेतला होता की चायनीज ॲप्स बंद करायचे, त्याची खिल्ली उडवायची म्हणून कोमटराव ॲपटलं असं म्हटले होते. मग आता यांचं बाळ जर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालं तर हे म्हणणार आहेत का आदू ॲपटला? खरं तर आदू ॲपटणारच आहे. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे कोमटराव स्वतःच तोंडावर ॲपटलेले आहेत. स्वतःला मूर्खमंत्री पदाचा चेहरा घोषित करवून घेण्यासाठी कोमटराव सहकुटुंब दिल्लीला गेले, मात्र सोनिया गांधी यांनी त्यांना तोंडावर ॲपटवलं. शरद पवार यांनी सुद्धा कोमटरावांना तोंडावर ॲपटवलं, पण तरीही इतकं ॲपटून सुद्धा कोमटरावांची अजूनही मनीषा आहे की मी या राज्याचा मूर्खमंत्री होणार म्हणजे होणारच. ज्याप्रमाणे शरद पवार हे गेल्या 30 वर्षांपासून भावी पंतप्रधान आहेत, त्यांची कन्या गेल्या अनेक वर्षांपासून भावी मुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे कोमटराव सुद्धा हयात महाराष्ट्र राज्याचे भावी मूर्खमंत्री असणार आहेत. यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की लिहा. या कोमटरावांबद्दल एक गोष्ट जाता जाता आवर्जून सांगतोय, ती नीट लक्षात घ्या. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं कोमटराव जाहीरपणे बोललेले आहेत. तेव्हा 20 नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान करत असताना कोमटरावांचं हे घाणेरडं वाक्य नक्की आठवून बघा. 20 तारखेला मतदान करत असताना आपण हिंदू आहोत, स्वाभिमानी हिंदू आहोत, ही भावना मनामध्ये ठेवा आणि मग मतदान करा. बघा, आपसुकच हिंदुत्ववादी विचार आणि हिंदुत्ववादी पक्षालाच तुम्ही मतदान कराल, हिंदुत्ववादी उमेदवारच निवडून आलाल. कारण वक्फ बोर्डाला कोमटरावांनी अगोदरच पाठिंबा दिलेला आहे. मुसलमानांच्या मागण्या कोमटरावांनी मान्य केलेल्या आहेत, कारण यांना मुसलमानांची मतं हवी आहेत, हिंदूंची नाही. तेव्हा हिंदूंनी यांना मतदान का करावं असा प्रश्न हिंदूंनी स्वतःच विचारला पाहिजे स्वतःलाच. ज्याप्रमाणे कोमटरावांना प्रश्न पडतो त्याचप्रमाणे हिंदूंना देखील प्रश्न पडलाच पाहिजे की यांना मतदान करायचं तरी कशासाठी. जातीपातीमध्ये फूट पाडणं, हिंदूंमध्ये फूट पाडणं हेच कोमटराव यांचं आद्य कर्तव्य आहे. मात्र यामध्ये कोमटराव कधीही सफल होणार नाहीत, कारण तमाम कट्टर स्वाभिमानी हिंदू हे होऊ देणार नाहीत. आणि त्यासाठीच आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल प्रपंच परिवाराने सुरू केलं, ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने प्रभू श्रीरामांचं भ्रष्ट केलेलं भजन जे तुलसीदासांनी विरचित केलेलं आहे ते मूळ स्वरूपातील पवित्र भजन सादर करण्यात आलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा. ही काळाची गरज झालेली आहे. तेव्हा हे पवित्र राम भजन लिंकला क्लिक करून नक्की ऐका. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू मित्र परिचितांना हिंदू प्रपंच या चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपल्याला जे काम करायचं आहे, आपल्याला जी मोहीम राबवायची आहे, त्यासाठी संसाधन लागणार, त्यासाठी आर्थिक
निधी उभारावा लागणार आहे आणि म्हणूनच आम्ही प्रपंच परिवाराने असा निर्णय घेतला की आपण मेंबरशिप सुरू करूया. त्याप्रमाणेच महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे, ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी ठेवण्यात आलेलं आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे की महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या, ज्यावरून मेंबर्स साठीचे खास व्हिडिओज सादर करायला सुरुवात केलेली आहे. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या. मित्रांनो, गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळे कोमटरावांचा मूळव्याध जो उभाळून आलेला आहे त्यावर तुम्हाला जर काही औषध सुचत असेल तर कृपया कमेंट मध्ये ते औषध नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.